धन्यवाद मॅडम. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. त्याआधी मी एक सूचना देते की सगळ्या प्रेक्षकांसाठी उपमा आणि कॉफीची व्यवस्था केली आहे, परंतु राष्ट्रगीतानंतर ते सर्व केलं जाईल. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी बसा आणि शांततेने सगळा कार्यक्रम बघा. अजून ह्याच्यापुढे सुंदर सुंदर नृत्य आहेत, तुमच्या आवडीची गाणी आहेत, एन्जॉय करू शकता. रेट्रो. आता रेट्रो गाण्यावर डान्स म्हणजे कोणत्याही पिढीसाठी वेलकम, खरं ना. रेट्रो म्हणजे मागे जाणे, 40-50 दशके मागे जाऊन त्यावेळच्या गाण्यावरील नृत्याचा आनंद आपल्याला देण्यासाठी येत आहेत. मी नावं वाचते. अस्मिता नामजोशी, सीमा केळकर, स्मिता बोरकर, मीरा पेंडसे, हेमलता गोडसे, स्नेहा सावंत, सुलेखा जनकोळी, विनीता हाटे. चला तर रेट्रो गाण्यांवर डान्स पाहूया. खूप छान आणि सगळ्या किती छान दिसत आहेत ना मॅडम म्हणाल्या तशा. तर आता पुढचं गाणं आहे रिमझिम पाऊसधारा आणि बिरबिरणारा वारा. याने आसमंत फुलून आला आहे, पाने वेली चिंब भिजली आहेत. धुंद वातावरणात
जणू अंगी वसंत फुललेली प्रियतमा प्रियकराला पर्जन्यधारेत अलगद जवळ घेण्याची साथ घालत आहे. धुंद हरिणी होऊन ती स्वतःचीच शिकार साधण्यासाठी, निशाणा साधण्यासाठी अनुनय करीत आहे. प्रियतमा प्रियतमा या अल्बममधले निशाणा तुला दिसला ना हे गाणे सादर करीत आहेत पल्लवी कद्रेकर आणि मानसी आठवले. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना, झिरमिर झिरमिर पाऊस धारा भिरभिर करी मदनाचा वारा, ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. रसिको, इथे बसलेल्या सगळ्यांनी एकदा किंबहुना बऱ्याचदा अनुभवलेली गोष्ट म्हणजे प्रेम. आणि ह्याच प्रेमाला आपल्या विविध रंगी सणांचा जादुई स्पर्श होतो तेव्हा आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी प्रेमळ आठवणींचे इंद्रधनू नकळत तरळून जाते. अशाच शारदीय नवरात्रात एका संध्याकाळी गरबा खेळताना प्रियकराला आपली प्रेयसी दिसते आणि त्याच्या मनात उमटलेल्या आठवणींचा वेध घेतला आहे आपल्या यापुढील नृत्यातून. चला तर मग पाहूया या पुढले नृत्य. कायपो छे या चित्रपटातलं हे सदाबहार गाणं रंगी पर उड आवे. आणि सादर करते आपल्या मैत्रिणी आहेत वैजयंती थत्ते, चंद्रिका शहा, हंसाबेन शहा, सावित्री अय्यर, माधुरी सामंत आणि सीमा काणे. चला तर नवरात्राकडे आपण वळूया. रंगी पर उड़ आवी खुशियों संगे लावी, हर घाए हयू हाय हाय. रंगी पर उड़ आवी खुशियों संगे लावी, हर घाए हयू हाय हाय. आशानी किरणों बिखराए उमंग भी छलकाए,
शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई। हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई। ख्वाबों के बीज कच्ची जमीन पे हमको बोना है, आशा के मोती सांसों की माला हमें पिरोना है, अपना बोझ मिल के साथ ही हमको ढोना है। शहनाई शहनाई शहनाई। रास रचिलो साज सजिलो शुभ घडी छे आवी, आछा आछा टमटमाता शमणाओ छे लावी ओ लावी ओ लावी। रंगी परोड़ आवी खुशियों सबके लावी, हर खाए हय्यू हाय हाय। रंगी परोड़ आवी खुशियों संगे लावी, हर खाए हय्यू हाय 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 हाय। हाँ मजा है जिंदगी नशा है जिंदगी, धीरे धीरे चढ़ेगी। हाँ दुआ दे जिंदगी बता दे जिंदगी, बात अपनी बनेगी। हाँ ख्वाबों के बीज कच्ची जमीन पे हमको बोना है, आशा के मोती सांसों की माला हमें पिरोना है, अपना बोझ मिल के साथ ही हमको ढोना है। शहनाई शहनाई शहनाई। रंग लो मरना। ए भाई भाई हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई। रचिलो साज सजिलो शुभ घडी छे आवी, आछा आछा टमटमाता शमणाओ छे लावी ओ लावी। ए भाला। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभियता निशाचरचमो, रामाय तस्मै नमः। तू अंतर्यामी सबका सबका स्वामी, तेरे चरण में है चारों धाम। 22 जानेवारी 2024ला अयोध्येत श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली, संपूर्ण देशात नवचैतन्य आणि ऊर्जा संचारली। आबालवृद्धांनी तो नेत्रदीपक सोहळा दूरदर्शनवर पाहिला, सारी जनता हर्षोल्लसित झाली। डान्स फॉर बेटर हेल्थच्या भगिनीही त्या आनंद यात्रेत सामील झाल्या, त्यांनीही रामभजनावर नृत्य करण्याची तयारी केली। प्रेक्षक हो, चला तर आपण त्यांच्या नृत्याचा आनंद घेऊया। भजनाचे बोल आहेत, मेरी चौखट पे चले आज, चलके आज चारों धाम आए हैं। हे नृत्य सादर करीत आहेत नीता पिळगावकर, अस्मिता नामजोशी आणि सीमा नातू। चारों धाम आए हैं, बजाओ ढोल
ताल से ताल मिला. गायन, वादन व नृत्य यामध्ये रिदम म्हणजे ताल फार महत्त्वाचा असतो. आपण गाणे व नृत्य यांचा एकमेकांची ताल सांभाळल्याने नृत्य तर सुंदर होतेच, पण आपले आयुष्यही सुखकर, आनंदी व संगीतमय होते. गाणे व नृत्य यांच्या तालाला ताल देणारे असे हे नृत्य तुमच्यासमोर सादर करत आहेत ललिता गणेश आणि गीता अग्नी. आता आपण पाहणार आहोत योग नृत्य. योग आणि नृत्य यांचे मिश्रण एक आनंददायी आणि उत्साहवर्धक समीकरण आहे. योग नृत्यामुळे शरीर लवचिक, आकर्षक बनते आणि ते करणाऱ्याचा आत्मविश्वासही वाढतो. योग नृत्य गरजेच्या वेळी शरीराला अधिक शक्ती आणि क्षमता प्रदान करते. हे नृत्य सादर करायला येत आहेत. ठीक आहे, त्यांचं अरेंजमेंट होईपर्यंत मी नुसतं सांगते की शारीरिक व्यायाम हा फार महत्त्वाचा असतो आणि तो सगळ्यांनी कोणत्याही वयात आपण करू शकतो. जसं सूर्यनमस्कार करतो तसंच व्यायामाच्या बद्दलसुद्धा माहिती बऱ्याच जणांना असते, पण करायचा थोडासा कंटाळा असतो. त्यामुळे स्वतःच्या घरामध्ये ऑनलाईन आपण क्लास करू शकतो. तेव्हा व्यायामाच्याकडे लक्ष द्या. सगळ्या आल्या. सीमा नातू, मीरा पेंडसे, नेत्रा सुकटणकर, हेमलता गोडसे, वीणा मोरे, ज्योत्स्ना शिंदे, विनीता हाटे, राजश्री सावंत, सीमा जोशी, संगीता पालवे. डान्स फॉर बेटर हेल्थच्या या यंग लेडीजचे योग नृत्य पाहूया.
इन पल ऐसी घड़ी है विपदा आन परी है। तू ही दिखा रखता ये दुनिया रफ्तारों की खड़ी है। मेरा जीवन बना एक संग्राम, शेरों वाली ऊंचे ढेरों वाली बिगड़े बना दे मेरे काम नाम रे। सबसे बड़ा तेरा नाम, ओ शेरों वाली ऊंचे शेरों वाली बिगड़े बना दे मेरे काम नाम रे। भक्तों को दुष्टों से छुड़ाए, बुझती जोत जगाए। जिसका नहीं है कोई जगत में तू उसकी बन जा। तीनों लोक करे तो ही प्रणाम, हो शेरों वाली ऊंचे डेरों वाली बिगड़े बना दे मेरे काम नाम रे। सबसे बड़ा तेरा नाम, हो शेरों वाली ऊंचे डेरों वाली बिगड़े बना दे मेरे काम नाम रे। आता हा शेवटचा डान्स आहे. इतक्या दिवसांची प्रॅक्टिस आम्हाला खरंच जाणवणार आहे की नेहमी नेहमी आम्ही भेटत होतो. आता काय ते होणार नाही. नाही नाही शेवटचा नाही आहे, सॉरी. पण इंडिव्हिज्युअलमध्ये शेवटचा आहे. तर आता चला पाहूया पुढचं नृत्य, जे नाचे मयुरी चित्रपटातील गाण्यावर आधारित आहे. यामध्ये पायांच्या तालावर मुक्त हालचाली पाहायला मिळतील. सेमी क्लासिकल भरतनाट्यम पदपादम, सेमी क्लासिकल भरतनाट्यम पदपादम, संगीत गीत सरगम सादर करीत आहेत. हा कार्यक्रम ज्यांच्या अविरत परिश्रमाचे फळ आहे त्या आमच्या लाडक्या मॅडम मानसी आपटे. आपण त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करा. जोरात अजून अजून कमॉन कमॉन. ओके. पग पादम संगीत गीत सरगम, पग पादम सुरताल का है संगम. पग में पायल पायल में छम छम, पग पादम संगीत गीत सरगम, पग पादम सुरताल का है संगम. पग में घुंघरू ऐसे छम छम बजे, पग में घुंघरू ऐसे जैसे सुनाए कवि कविता कोई, जैसे सुनाए कवि कविता कोई. स्वर्ग धाम में बहे सरदा कोई, स्वर्ग धाम में बहे सरदा कोई.
संगीत गीत सरगम पग पादम सुरताल का है संगम। सरगम पग पादम सुरताल का है संगम। पग में पायल पायल में छम छम पग पादम संगीत गीत सरगम पग पादम सुरताल का है संगम। आता आपला कार्यक्रम आहे, सगळ्यांनी जाऊ नका, शेवटचं भाज्यांचं संमेलन हा कार्यक्रम आहे आणि तो खूप चांगला आहे, जरूर बघा. रश्मीताई त्याबद्दल सांगतायत. नमस्कार. डान्स फॉर बेटर हेल्थमध्ये आत्तापर्यंत पाहिलं की आपण कधीही आपलं वय मोजायचं नसतं. विदाऊट वय आपण फक्त आनंद लुटायचा असतो. आणि या डान्स ॲक्टिव्हिटीजनी मॅडमनी जसं सांगितलं तशा अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. पण व्यायामाबरोबरच आपण सकस आहार हेही आपल्याला कळलं तर बरं होईल. यासाठी आम्ही याच्या बास्केटमध्ये 5 फळभाज्या आणि 5 पालेभाज्या आणलेल्या आहेत. ह्या एकत्र समाविष्ट केलेल्या आहेत. त्यात काय काय बरं असतं. दिलासाचे सारंग सबनीस यांनी आम्हाला सांगितलं आहे की असता फळे पालेभाज्या फळभाज्या आहारात समाविष्ट, सुधारते आरोग्य, मिळती जीवनसत्वे विशिष्ट. आणि बरं का, असंच असतं या फळभाज्यांच्या आणि पालेभाज्यांच्या एकत्रित आहारात. खास फळे खाऊ शकतात आबालवृद्ध, सहजच होईल त्यांचे जीवन समृद्ध. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लहानपणापासून आपण मुलांना फास्ट फूडपेक्षा ह्या फळभाज्या पालेभाज्या हे सगळं दिलं तर खूप छान वाटेल. तंतुमय पालेभाज्या फळे खाणेच योग्य. नित्य सेवनाने सुधारते आपले आरोग्य, हे महत्त्वाचं आहे. आणि करा बचाव मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, कर्करोगापासून. खाणार ना मग फळे पालेभाज्या आणि फळभाज्या आजपासून. छान छान खा, हसत हसत राहा आणि आमच्या भाज्यांच्या संमेलनात आता तुम्ही सामील व्हा. आपण एक एक बघूया बरं का. माझ्या अगदी स्टेजच्या उजव्या हाताला आहेत फळं, 5 फळं. कोणती कोणती आहेत. ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. हां, त्याच्यामुळे लक्षात ठेवा मॅडम, दे आर कीपिंग यू अवे फ्रॉम एव्हरी. कस्ट सगळ्या भाज्या ओळखता येतात की नाही बघा बरं. फळभाज्या नटराजच्या जवळच आहेत फळभाज्या. ओके, गुड. विल स्टार्ट नाव. ta 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 ta
लवकर लवकर चला पटापट पुढे. पुढील कार्यक्रम आहे बक्षीस समारंभ आहे आपला. सोलो डान्स कॉम्पिटिशन जेव्हा घेतली त्याच्यामध्ये जी नावं आहेत त्या मानसीताई सांगणार आहेत. आणि पोहे वापरून निरनिराळे पदार्थ तयार केले होते, तर त्याच्यात जे कोणी फर्स्ट सेकंड थर्ड आहेत जिंकलेले त्यांचीही नावं मॅडम सांगतील. तर आपण एक 5 मिनटात थांबून लगेच बक्षीस समारोह करूया. महेश सर, उदर तारदाळकर सर प्लीज स्टेजवर या. आलोक. सर्वांनी कृपया शांत राहा. आत्ता तुम्ही बघितलात ना, हा आमचा एक अनोखा प्रयोग होता. इट जस्ट क्लिक्ड. म्हणजे मी विचार केला की चला भाज्यांचं काहीतरी आपण पपेट डान्ससारखं करूया असं सुचलं. ते कधी सुचलं? माझ्या मुलाच्या लग्नात सुचलं. मग तेव्हा तिथून डिसेंबरमध्ये आल्यावर मग माझे ते डोक्यात चक्र सुरू झालं आणि मग हा भाज्यांचं संमेलन, फळभाज्यांचं संमेलन असं आम्ही ते बसवलं. वय माझं, ऐका, आमच्या डान्सर्स म्हणतात वय माझं 70, 60 किंवा 88 असू दे, पण म्हणजे काही जास्त नाही. तुम्ही आम्हाला खुशाल समजा वृद्ध, मंजुरीची गरज नाही. डान्स फॉर बेटर हेल्थ हा उपक्रम आमच्या क्लासला येणाऱ्यांना खूप आनंद देतो. अनेक शारीरिक हालचालीवर आम्ही उपक्रम राबवतो. असाच एक छान उपक्रम मनी आला आणि किती छान झाला. पोहे हे वापरून निरनिराळे व्यंजन तयार केले, जिभेचे चोचले बरं का, म्हणजे जिभेला सुद्धा आमच्या मंडळींनी नाचवलं. तर त्यात पल्लवी काद्रेकर हिनी खूप सुंदर गोड पोह्यांचे मोदक बनवले, स्वादिष्ट. तर मी उदयजींना विनंती करते. नाव गेलं. हा प्राइज आहे ना, ते काय भाज्यांची टोकरी. आमची खंडेराय आहे तो. हा. दुसरा क्रमांक रश्मी सिंगणापूरकर, ती आली नाही आहे, तर तिच्या वतीनं अस्मिता तू जाऊन घे बाई. तिने पोह्यांचे ढोकळे बनवले होते, स्वादिष्ट पोह्यांचे ढोकळे, आणि इतके लुसलुसीत आणि खुशखुशीत झाले होते काय सांगू. तिसरा, ती आता गेली आहे उत्तर काशीला कुठे फिरायला, त्यामुळं स्मिता बोरकर तिसरा क्रमांक.
ही कोकणातली बाई आहे, त्यामुळं हिने छान गोड कोकणी पदार्थ बनवले, गोड पोहे. आणि टोपी पण बघा किती छान रंगवली आहे तिने, मस्त हो ना. आता आपण वळूया सोलो डान्स कॉम्पिटिशनकडे. आम्ही वैयक्तिक नृत्याचा पण भाग घेतला. डिसेंबर 30 या दिवशी आम्ही तो उपक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांचं धाडसच म्हणायला पाहिजे, कारण त्यांना कोणतेही मार्गदर्शन मी काय केलं नव्हतं. आज जे प्रदर्शित झाले सर्व लीडर्सनी मेहनत घेतली आहे, त्यांनी पण त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. बक्षीस पात्र आहेत. पहिली आहे सीमा केळकर. ना बोले ना बोले ना बोले रे, ह्याच्यावर तिने हा डान्स केला. दुसरा क्रमांक आहे इतनी शक्ती हमें देना दाता. कोण आहे बरं ते? अस्मिता नाम जोशी. तिसरा क्रमांक मत्स्यगंध नाटकामधील गाणं. तिचंही धाडस कौतुकास्पदच आहे. त्याच्या नाट्यसंगीतावर नृत्य करणं. तू तर चाफेकळी, अंजली माळशे. आम्ही काही उत्तेजनार्थ पण दिलेले आहेत, त्यांनी पण कमी कष्ट केले नव्हते, त्यामुळे त्यांनाही सगळ्यांनी आम्ही प्राइजेस दिलेत, कुणालाही नाराज नाही केलं. डॉक्टर माधुरी राजाध्यक्ष, ही पण आमची एक खूप सुंदर नाट्य करणारी आहे. आमच्या क्लासला 2 डॉक्टर्स येतात, डॉक्टर नेत्रा सुकटणकर आणि डॉक्टर माधुरी राजाध्यक्ष. दुसरा कन्सोलेशन गीता अग्नी. ही तर आमची एकदम काय म्हणतात खूप ॲक्टिव्ह, एकदम सगळ्यांना धरून चालणारी अशी गीता अग्नी. नंतर वैजयंती थत्ते, हिच्यासाठी तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण वैजयंती थत्ते ही कोणत्याही कामाला नाही म्हणणार नाही. सर्व फुलं बिलं बनवून देणं, आणणं. इकडं आली बघा. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जो उपक्रम आम्ही करतो त्या उपक्रमासाठी सुद्धा ती खूप छान छान हे बनवते, ट्राय कलर्सचे आयटम्स बनवते. थँक्यू वैजंती, थँक्यू फ्रॉम माय बॉटम ऑफ माय हार्ट. नेक्स्ट इज सुलेखा जंकोली. सुलेखा जंकोली ही पण एक हरहुन्नरी आहे, सांताक्रूजहून येते. खूप छान टोपी बघा त्याची, तिने किती छान. ती आलं होतं त्यामुळे सगळीकडे आलं दिसतंय बघा. नंतर विपुला रेवणकर, ही पण आमची खूप धडाडीची. आणि उठे सबके कदम पररम पम पम. छान गाते विपुला रेवणकर, गाते पण. तर असे आपले सगळे हे सोलो डान्सर्स होते, तर त्यांचं तुम्ही कौतुक केलं त्यामुळं धन्यवाद, आभारी आहे. तो आम्ही इथे भाज्यांच्या टोप्या ज्या घातल्या होत्या सगळ्यांनी, ते टोप्यांचं कॉम्पिटिशन पण आम्ही ठेवलं होतं. कालच रश्मीताईंनी त्यांचं परीक्षण केलं आहे सर्व टोप्यांचं. काही जणींनी सजवून आणलं तर काही जणींनी आणलं नव्हतं, म्हणून म्हटलं आज सगळ्या टोप्या व्यवस्थित सजवून येऊ देत, मग आपण जाहीर करूया त्यांचे प्राइजेस. त्यामुळं तुम्ही जे इथं नमूद केले आहेत त्यांचे प्राइजेस आहेत. पहिली आहे मेथी. नुसतं इथं येऊन उभे राहा, तुमचे प्राइजेस तुमच्या घरी किंवा शनिवारी पोचतील, शनिवारी मिळतील.
हा मेथीची जुडी आहे. मेथीची जुडी सीमा नातू. किती सुंदर टोपी तिने रंगवली होती. दुसरा क्रमांक ओळखा बरं. अल 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 जिंजर आलं. ह्याच्यात 2 प्राइजेस आहेत. भेंडी. भेंडी कोण होतं? सीमा. हे विभागून आहे. हे विभागून आहे म्हणजे तुला 50 रुपये, तिला 50 रुपये. आता तिसरा क्रमांक होता कलिंगड आणि दुधी. कलिंगड कुठे गेलं? दुधी. गोमू गोमू. धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद, आभार. काय मंडळी, पाहिलंत ना, हम भी कुछ कम नहीं हे दाखवून दिले आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत सगळ्यांसाठी. धन्यवाद. सर्वांना नाश्ता आणि कॉफीची व्यवस्था केलेली आहे, मी मगाशीच म्हटले. फक्त आता एक चिरमुले मॅडमना मी माईक सुपूर्द करते. पुन्हा एकदा सर्व रसिकांचे आभार आहेत. सगळ्यांनी बसा शांतपणे 2 मिनटं. नमस्कार. कुठल्याही कार्यक्रमाचा शेवटचा आणि अत्यावश्यक असलेला एक छोटासा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. कारण कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बऱ्याच लोकांना मेहनत घ्यावी लागते. यात मी सर्वात प्रथम आभार मानेन आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर नीता अथणीकर मॅडम यांचा. त्यांनी येऊन आज आपल्याला अत्यंत उत्तम मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याच्याचबरोबर आज उपाध्यक्ष श्री उदय तारदाळकरजी, कार्याध्यक्ष श्री आलोक हर्डीकरजी, कार्यवाह श्री महेश काळे हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याच्यामुळे सगळ्यांना प्रोत्साहन मिळतं. त्यासाठी या सर्व पदाधिकाऱ्यांचे, तसंच रश्मीताई फडणवीस याही उपस्थित आहे, या सर्वांचे मी आभार मानते. डॉक्टर अथणीकर, डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर मयूर जोशी हे डॉक्टरही आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, याचा मला आनंद होतो आहे. या उपक्रमासाठी सीमा नातू यांनी 50,000ची देणगी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर नेत्रा सुकटणकर आणि डॉक्टर मोहिनी जुवेकर यांनी समर्थपणे केलं. तसंच मानसी आपटे यांनी केलेली कोरिओग्राफी आणि या सर्व सहभागी कलाकारांचे अथक मेहनत आणि त्यांचे अतिशय उत्तम परफॉर्मन्स, या सर्वांबद्दल मला त्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. श्री सुधाकर रायकर हे नेहमीप्रमाणे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी आहेत. तसंच साऊंड सिस्टीमसाठी श्री संदीप चिंचोलकर आहेत. यांनीही आपला कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायला खूप मोठी मदत केली आहे, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि शेवटी आपल्या लोकमान्य सेवा संघाचा कर्मचारी वृंद, कारण त्यांच्या मदतीशिवाय एवढा मोठा कार्यक्रम आपण व्यवस्थित पार पाडू शकत नाही. आणि आता उपस्थित असलेले सर्व श्रोते, कारण या कार्यक्रमाला आम्हाला हॉल पूर्ण भरला याचा अतिशय आनंद होतो. कारण आजकाल कार्यक्रमांना उपस्थितीसुद्धा फार दुर्मिळ होत चाललेली आहे. त्यामुळे आज सर्वजण तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात आणि आमच्या सर्व कलाकारांचं मनापासून कौतुक केलं, त्याच्याबद्दल सर्वांचे मनापासून अनेकानेक अनेकानेक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत शुरू करेंगे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा,
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे गाए तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की